नमस्ते सर्वांना, मी वनिता। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी पनीर ब्रेड रोल बनवणार आहे। त्यासाठी मी पनीर घेतले आणि पनीर असं छान कुस्करून घ्यायचं। पनीर बघा छान कुस्करून घेतलं। आता थोडा कांदा अर्धा घेतला, अर्धा कांदा चिरून टाकताय। कांदा चिरून घेतला नंतर आपल्याला टोमॅटो घ्यायचा आहे, तो सुद्धा मी अर्धा टोमॅटो घेतला। चिली फ्लेक्स टाकते आणि आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे। नंतर आपल्याला थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला, थोडीशी जिरा पावडर, हे सर्व मसाले आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे। चवीपुरतं मीठ, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि थोडा चाट मसाला। आणि आता सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे। सर्व मसाले आपले मिक्स करून छान झालेले आहेत। आता मी 1 चमचा टोमॅटो केचप घेतलाय। टोमॅटो केचप छान मिक्स करून घ्यायचं। हे मी 4 स्लाइस घेतलेत ब्रेडचे। आता ह्या कडा आपल्याला साईडच्या कट करून घ्यायचे। कडा बघा बाजूच्या मी अशा कट करून घेतल्या। आता आपल्याला याला छान असं लाटायचं आहे। सर्व स्लाइस मी असे छान असे लाटून घेतले, बघा कसे पातळ झाले। आणि आता आपल्याला त्यावर स्टफिंग ठेवायचं आहे। हे बघा आपल्याला असं स्टफिंग त्यावर छान असं ठेवायचं मस्त, आणि असा रोल तयार करायचा। थोडं पाणी लावून घ्यायचं साईडला आणि असा रोल तयार करायचा। पॅन ठेवले गॅसवर, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं। आता आपल्याला हे रोल असे छान शॅलो फ्राय करून घ्यायचे। हे बघा असे आपल्याला छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे। हे बघा छान असं क्रिस्पी होत आहे। हे बघा कसे छान असे आपल्याला दोन्ही साईडनी छान असे लालसर शेकवायचे आहे, छान असे भाजून घ्यायचे। पनीर ब्रेडची रेसिपी आपली छान तयार झाली आणि अगदी क्रिस्पी लागते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।